28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मोखाड्यात पार्किंग शिस्तीचा बोजवारा, नगराध्यक्ष अमोल पाटील यांच्या प्रयत्नांना नागरिकांकडून दुजोरा कधी? पालघर जिल्ह्यातील मोखाडा शहर सध्या अनियंत्रित पार्किंगमुळे त्रस्त झाले असून वाहतूक कोंडी व शिस्तभंगाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे। शहराच्या विकासासाठी सातत्याने पुढाकार घेणारे मोखाडा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अमोल पाटील यांनी नागरिकांच्या सोयीसाठी अनेक ठोस पावले उचलली आहेत। मात्र त्यांच्या प्रयत्नांना नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य मिळताना दिसत नाही, ही खंत व्यक्त केली जात आहे। नगराध्यक्ष अमोल पाटील यांनी शहरातील वाढत्या वाहनसंख्येचा विचार करून नियोजित पार्किंग व्यवस्था उभी करण्याचा धाडसी निर्णय घेतला। त्यांनी स्वतः पुढाकार घेत तळ्याजवळील मोकळ्या जागेत पार्किंगसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिली। याबाबत त्यांनी नागरिकांना स्पष्टपणे आवाहन केले होते की तळ्याजवळ दिलेल्या अधिकृत जागेतच वाहन पार्क करा, जेणेकरून शहरातील वाहतूक सुरळीत राहील। सध्या परिस्थिती अशी आहे की कोणतेही नियम न पाळता गाड्या मंदिर परिसरात, सरकारी कार्यालयांच्या आवारात तसेच सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे उभ्या केल्या जात आहेत। विशेषतः शारदा मंदिर परिसरात वाढलेल्या पार्किंगमुळे स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर वाढताना दिसत आहे। मंदिरात पार्किंग करण्याची परवानगी कोणी दिली, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। नगराध्यक्ष अमोल पाटील यांनी यापूर्वीच ठाम शब्दांत सांगितले होते की माझ्या प्रयत्नातून मोखाडा शहरात व्यवस्थित पार्किंग सेंटर उभे केले जात आहे। नागरिकांनी नियमांचे पालन करून त्या सुविधेचा लाभ घ्यावा। मात्र त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना काही जणांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रशासनालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे। शहराच्या विकासासाठी झटणाऱ्या अमोल पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळवून देण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे असून अन्यथा सोय असूनही गैरसोय अशी परिस्थिती कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे। वार्ताहर iNews 28 मराठीसाठी जगन्नाथ पाटील, मोखाडा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट।